नमस्कार, मी श्रुती राहुल. 36 जिल्हे 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया वेगवान. राहुल गांधींची सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबासोबत चर्चा. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत राहुल गांधींकडून घटनेबाबत विचारपूस. जात, धर्म, सत्ताधारी, विरोधक किंवा कुणाचं काय चालतं हे काहीच पाहणार नाही. दोषींवर कारवाई होणार. संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. बीडच्या मस्साजोगमध्ये मंत्री उदय सामंत देशमुख कुटुंबाच्या भेटीला सांत्वनपर भेट घेत सामंत यांच्याकडून देशमुख कुटुंबियांची चर्चा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार. 28 तारखेला सर्व संघटना, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार. सर्वपक्षीय बैठकीत ठराव. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. वारकरी आक्रमक. 28 तारखेला होणाऱ्या बीडमधील मोर्चात वारकरी सहभागी होणार. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतली. आरोपींना लवकरच अटक करू असं एसपींनी सांगितलंय. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची माहिती. बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना घर मिळणार. TV9 मराठीच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुढाकार. मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून घराची पाहणी. मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. मस्साजोग गावात जाऊन कुटुंबाची भेट घेतली. अमित देशमुख यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांच्या घरी जाऊन देशमुखांची सांत्वनपर भेट. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ जालन्याच्या घनसावंगीत आक्रोश मोर्चा. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा. न्याय मिळवून देण्याची मागणी. साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. साताऱ्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्रराजेंना मिळावं, उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अमरावतीचं पालकमंत्रीपद मिळावं. बावनकुळेंना पालकमंत्रीपद मिळालं तर सर्वांना न्याय मिळेल. आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया. जालन्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला दिलं पाहिजे, मात्र मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल. अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया. नागपूरला पालकमंत्री कोणीही द्या, पण निधी वाटप करताना भेदभाव करू नका. विरोधी पक्षातील आमदारांनाही सत्ताधाऱ्यांप्रमाणे निधी मिळावा. काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांची भावी पालकमंत्र्यांकडून अपेक्षा. इंदापुरात भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर झळकले. साहेब म्हणतील ते तोरण, साहेब म्हणतील ते धोरण. बॅनरवर उल्लेख. भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं समर्थक नाराज. रायगडच्या रोहामध्ये महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर. रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार, चर्चेला उधाण. शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांनी अजित पवारांची भेट घेतली. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केल्याची पठारेंची माहिती. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचा पठारेंचा दावा. कल्याण पूर्वमधील महेश गायकवाड यांची शिवसेनेत घर वापसी होणार. कल्याणमध्ये चर्चा. कल्याण महोत्सवाच्या बॅनर आणि कमानीवर शिंदेंचे फोटो. महेश गायकवाड यांच्याकडून कल्याण महोत्सवाचं आयोजन. साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत मेळावा. किसान सन्मान योजना तसंच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत वाढ. राज्यातील शेतकऱ्यांना 12,000 15,000 रुपये मिळणार. राज्य सरकारचा निर्णय. केंद्र सरकारची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा. एका वर्षात नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेची 13.60 लाख घरं मिळणार. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा. अजित पवारांकडून भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभ इथे पाहणी. विजयस्तंभ आणि अभिवादन दिनाच्या निमित्तानं पूर्व तयारीचा आढावा. अजित पवारांकडून तुळापूर इथल्या छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थान विकास कामांची पाहणी. कॉन्ट्रॅक्टरला फोन करत अजित पवारांनी सुनावलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यात सारथी कार्यालयाची पाहणी. सारथीच्या कार्यालयात दादांची आढावा बैठक. नितीन गडकरी यांनी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावरील धावपट्टीची पाहणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून धावपट्टीचं काम प्रलंबित. काम लवकरच करण्याचे गडकरींचे निर्देश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दरेगावातील शेतीची शिंदेंकडून पाहणी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून मालेगावमधील शाळांना अचानक भेट. भुसेंनी शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याविरोधात सोलापुरात खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोर्चा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत मोर्चाला सुरुवात.
पूजा केडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टानं फेटाळला. पूजा केडकरनं केलेली फसवणूक ही केवळ त्या संस्थेची फसवणूक नाही, संपूर्ण समाजाची फसवणूक, न्यायालयाची टिप्पणी. पूजा केडकर यांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका मागे घेतली. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. पुण्याच्या वाघोलीमध्ये फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरनं चिरडलं. 3घांचा जागीच मृत्यू. यात 2 बालकांचाही समावेश. डंपर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी. सकाळपासूनच दर्शनासाठी रांग. सलग सुट्ट्यांमुळे मंदिरात गर्दी. छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याच्या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेची निदर्शनं. समता परिषदेचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवेदन. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून वाघोलीतील डंपर अपघातस्थळी पाहणी. अजित पवारांचा पीडित कामगारांशी संवाद. अहिल्यानगरच्या पुणतांबा गावात मंदिरामध्ये तोडफोड. घटनेच्या निषेधार्थ पुणतांबा गाव कडकडीत बंद. गावकऱ्यांनी श्रीरामपूर कोपरगाव महामार्ग अडवला. लातूर पालिकेकडून महिलांसाठी मोफत शहर बस सेवेचा उपक्रम. मोफत प्रवासासाठी महिलांना मनपाकडून स्मार्ट कार्ड घ्यावं लागणार. सलग सुट्ट्यांमुळे नाशिक शहरातील धार्मिक आणि पर्यटन स्थळं गजबजली. नाशिकच्या रामकुंडावर नियमित पूजा विधींसाठी आलेल्या भाविकांसह पर्यटकांचीही गर्दी. सोलापूरच्या कुर्डुवाडी रेल्वे जंक्शनमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग. महाप्रबंधकांच्या दौऱ्यापुरतीच स्वच्छता केल्याचा आरोप. प्रवाशांमध्ये नाराजी. अमरावती जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांची 224 पदं रिक्त. नागरिकांचं काम रखडल्यानं तारांबळ. प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवपट्टण ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाचं पुरातत्व विभागाकडून काम सुरू. शासनाच्या विशेष योजनेतून 29 कोटी रुपयांचा निधी मंजूर. लातूरच्या गंजगोलाई बाजारपेठेत असलेल्या फेरीवाल्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन होणार. महानगरपालिका जागा उपलब्ध करून देणार. लातूरच्या बाळू डोंगरे हत्या प्रकरणात आरोपी डॉक्टर प्रमोद घुगे अद्यापही फरार. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 3 पथकं तैनात. आर्थिक व्यवहारातून हत्या. गोंदिया जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी 100 दिवसांची मोहीम. सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात होणार सर्वेक्षण. सांगलीच्या तासगावमध्ये द्राक्ष छाटणीला वेग. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून द्राक्ष खरेदीला सुरुवात. द्राक्षपेटीला 440 रुपयाचा उच्चांकित दर. पुणे जिल्ह्यातील पठारी भागात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बटाट्याची लागवड. मात्र हवामान बदलामुळे बटाटा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचा खर्च वाढला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा यंदा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव. या निमित्तानं तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरनं मार्गस्थ. धानाला गेल्या वर्षीप्रमाणेच मिळणार हेक्टरी 20,000 रुपये बोनस. 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यानं विरोधकांकडून टीका. ठाणे जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 25 बांगलादेशींवर कारवाई. मानपाडा पोलिसांनी 7 आणि भिवंडी पोलिसांनी 18 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. नवी मुंबईत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 8 महिला आणि 2 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवी मुंबई एपीएमसी परिसर आणि खारघरमध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर रिक्षा चोरीला. अंबरनाथ पूर्वमधील शिवाजीनगर परिसरातली घटना. रिक्षा चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.